माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत। मॅच ऑन करा, फिल्डिंग सेटअप लावून घ्या। आदई टीम उशीर करू नका प्लीज। सीमारेषा बाहेर बसलेले सर्व क्रीडा रसिक, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत। शेवटचा सामना आजच्या दिवसामधील उद्या खिडूकपाडा प्रीमियर लीगचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल। पुढील 2 दिवस आधी सोमवार आणि मंगळवार ही स्पर्धा रंगणार आहे। होळी निमित्त केपीएलचा धमाका। अजित काथारा आणि राजेश काथारा हे 2 फलंदाज आपण पाहत आहोत, सलामीला आलेले आहेत। प्रवीण भागवत रवींद्र भागवत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज। 4 षटकाचा सामना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रवींद्र, स्ट्राईक वरती राजेश काथारा, नॉन स्ट्राईक एंड वरती अजित काथारा बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज सज्ज। यावेळी लो फुल टॉस गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय। वेलकम बाउंड्री, फास्ट बॉल वरती चौकार ठोकला राजेश काथाराच्या बॅट मधून। थँक यू डीजे। डीजे मास्टरने देखील अगदी प्रभावित केलं। चांगले डीजे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, प्रेक्षकांची मन तल्लीन केली डीजे मास्टरने, त्याचं देखील कौतुक करावं तितकं कमी। पहिल्या बॉल वरती 4 धावा चौकार आला। पुढील बॉल पुन्हा एकदा स्लॉक स्वीप, टायमिंग प्रॉपर, आउटफील्ड थोडी स्लो पाहायला मिळाले, त्या कारणानं या बॉल वरती फक्त सिंगल डाऊन मिळेल। म्हणजे बॉल डायरेक्टली आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्पेलिंग रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि तिथून मात्र टप्पा खाल्यानंतर बॉल जाग्यावर थांबला। या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय मंगेश शेठ भोपी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे। त्यांचा देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत। धाव संख्या आपण पाहतोय 1 ने पुढे जाते, टोटल 5 धावा स्कोरकार्ड वरती लागले। सुरुवात चांगली नेवाली 40+ टीमची, दुसरा चौकार देखील आला असता परंतु मात्र तिथे नशिबाची साथ आजही या संघासोबत आहे। खराब बॉल पुन्हा एकदा फायनल युजर मध्ये खराब क्षेत्ररक्षण, बीटकन बॉल निघून चाललाय सीमारेषा पार अजितच्या बॅट मधून। या 4 धावा चौकार एकंदरीत बॉल देखील फार खराब होता। लेग स्टिकला बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु फाईन लेग रिझर्व मध्ये शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये जे फिल्डर आहेत त्यांना अडवण्याची संधी निर्माण होती, परंतु त्यांना बीट करून बॉल 4 धावेन करता गेला। यावेळी यू मे साइड डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड केला जातोय। सुपर बॉल रवींद्रच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन अजित गोज। डिझे 9 धावेवरती पहिला विकेट इथे मिळवलाय गोलंदाज रवींद्र गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि इथून मात्र ओव्हरपी बॉल टाकला होता लॉप करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही। सुरेश पाटील या
फलंदाजाला आपण बघणार आहोत तिसऱ्या क्रमांकावरती. रवींद्रचा पुढचा बॉल पंचांच्या उजव्या इष्टीतून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. हा बॉल देखील खरा पाहायला मिळतोय, बॅकअप चांगला. त्या कारणामुळे आता इथून मात्र फक्त मिळेल सिंगल धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे. तो म्हणजे टोटल 10 या आकड्यावर डबल डिजिट मध्ये धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. 1-1 लेग स्टिकला टार्गेट केलं जात आहे. फुल टॉस पद्धतीचे बॉल फेकले जात आहेत. फुल धावा फार कमी पाहायला मिळतात त्या म्हणण्यानुसार पहिल्या षटकामध्ये. हा बॉल आपण पाहतोय रडार मध्ये फेकण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय स्टँड अँड डिलिव्हर. फलंदाज सुरेशच्या बॅट मधून हा दमदार हिट षटकार. तर या दरम्यान आदरणीय पद्माकर पाटील कलंबोली साहेबांची ते शुभाग बनवत आहे. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निस्तामिक स्ट्रोक जेलची संधी, डाऊन द बॉल मिळालाय. इथून मात्र अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना नेवल 40+ टीमला सुरेश बाद. जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर मात्र मैदानाच्या बाहेर पाठवायचे. स्प्रे पाणी. चला जो 12th मॅन आहे त्याने मैदानाच्या आतमध्ये जावं. 12 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये जा. कारण आपण पाहतोय दुखापतग्रस्त आहे खेळाडू. पायाला क्रॅम्प आला आणि त्या कारणामुळे इथून थोडस दुखापतग्रस्त जाणवत आहे. पहिला आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 16 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट जरूर गमावले खरं तर नेवाल्या टीमने, परंतु धावा फलकावरती चांगल्या उभारल्या जात आहेत. 16 ऑन बोर्ड. चला खेळाडूला जर इंजुरी जास्त असेल तर आपण मैदानाच्या बाहेर या. मॅच चालू ठेवायची आहे. 12th मॅन आहेत. 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. जास्त इंजुरी तुम्हाला वाटत असेल तर आपण या, उगाच रिस्क घेऊ नका. 40+ क्रिकेट आहे. एक धाव आरोग्यासाठी. सर्व खेळाडूंना अगदी आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते, राबवली जाते. चला मॅच ऑन करा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 16 आकड्यावरती. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. बॉलर कोण आहे? बॉलर नेम रवी शेलके या गोलंदाजाला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वैभव खातारा. एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो. नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव, स्ट्राईक वरती राजेश खातारा. हो यावेळी पहिलाच बॉल रवी शेलकेचा आपण पाहतोय. लिडिंग एज लागले. सिंगल कंप्लीट केले जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. तर आपण बघू स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर ज्यांच्या माध्यमातून इथून पुरस्कृत करण्यात आला ते आदरणीय आपण पाहतो माननीय श्री प्रीतम शेठ पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष, मानवी हक्क संरक्षण फाउंडेशन संस्थापक, SP फायनान्स प्रीतम शेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत.
हो यावेळी लाभ करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक नो मॅन स्लॅम मध्ये बॉल डिलिव्हर होतो वैभव काथारा आपण बघतो एक हार्ड हिटर विकेटची संधी निर्माण झाली परंतु नो मॅन स्लॅम मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला त्या कारणामुळे इथून मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ राहील वैभव एका धावेच्या मदतीने धावसंख्या 18 आकड्यावरती 18 ऑन अबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट पहिले 2 विकेट लवकर जरी गमावले तरी देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमची त्यांना माहिती मेगा फायनलचा सामना आहे मेगा फायनलच्या सामन्यामध्ये 4 षटकामध्ये कमीत कमी 45-50 धाबीचं टार्गेट इथून द्यावं लागेल आदई टीमला आदई टीमची देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि त्या कारणानं स्कोर कार्डवरती चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने वेट अँड वॉच लेट कट केलाय आणि इथून मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आपण पाहिलं फिल्डर तैनात होते ते मात्र दूरवरून डीप बँडच्या दिशेने बॉल पर्यंत पोहोचले चेंडू पकडला फेकला तोपर्यंत या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या 2 चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धाबीच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावर 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 20 धाबा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत दुसरं षटक प्रगतीपथावरती स्विच हिट वॉटर स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे 1 बाउन्स 4 चौकार मागील 2 मॅच मध्ये स्विच हिट करण्याचा राजेश शेठ काथारा यांचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न असफल पाहायला मिळाला परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो मेगा फायनलच्या स्विच हिट केला आणि पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला 4 धाबींकरता सुपर बॅटिंग 24 धाबा स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता पण तो बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही यॉर्कर केला होता बॉल मागील बॉल थोडासा लेन मध्ये मागे होता त्या कारणामुळे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं इथून मात्र निर्धाव बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 24 रन्स 24 धावा 2 बाद लास्ट बॉल ऑफ ओव्हर शेवटचा बॉल इथून फेकला जाईल स्ट्राईक वरती राजेश काथाराला आपण पाहतो मजबूत शरीरयष्टी आहे राजेश शेठ काथारा यांची आणि इथून मात्र फटके देखील तितकेच चांगले पाहायला मिळत आहेत शेवटचा बॉल जागा बनवून गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न कव्हर रिझर मध्ये बॉल सिंगल धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये आणि इथून यस कलेक्टिंग करणार पाहिजे आणि त्या कारणानं मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीने 2 षटकाची समाप्ती 2 षटकाच्या करील धाव फलकावरती धावा 2 बाद गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ 26 या आकड्यावर तर 2 षटकाची समाप्ती झाली 13.00 च्या सरासरीने धावसंख्या 26 या आकड्यावरती 2 बाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली लवकर 2 विकेट गेले होते त्यानंतर पार्टनरशिप बिल्डअप होत असताना आपण पाहतो सलामीला आलेला राजेश काथारा आणि 4थ्या क्रमांकावरती वैभव काथाराला यायला पाहतो आपण चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि संघाला अगदी चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला केलं जात आहे 26 धावा स्कोर कार्डवरती लागले 30 षटक आता प्रगतीपथावरती नवीन गोलंदाज निलेश या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत दोन्ही एंड करून खेळलं जाते क्रिकेट त्यामुळे थोडासा डिले होतोय 40+ क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या हात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न सर्व लिजेंड प्लेयरचा निलेश राईट आर्म राऊंड विकेट तयार वैभवसाठी पहिला बॉल कॅचची संधी डाऊन दी बॉल फिल्डर रवींद्रने अगदी डीपला खेळ संपलाय खेळ वैभव काथारा या फलंदाजाचा
जे 2 षटकारांसाठी सुवर्ण संधी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसरा बॉलवरती देखील षटकार खेचण्याचा प्रयत्न. स्लॉक स्पीड चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय. वन बाउन्स युरोप 4 रन. नितीन काटारा इज ऑन फायर नाव. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 बॉल फेस करत असताना 10 धावा त्याच्या बॅट मधून. चांगली धावसंख्या आता उभारली जाते. 10 धावेच्या मदतीनं धावसंख्या 36 या आकड्यावरती. नितीनचा पुढचा बॉल. मेगा फायनलची ही मॅच प्रेशर असतो सर्व खेळाडूंवरती आणि पहिल्या सत्रामध्ये नो प्रेशर घेता चांगली बॅटिंग केली जाते. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा उडवला मिड विकेटच्या दिशेने. फुटवर्कचा चांगला वापर, धावा वाचवल्या जात आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला 38 या आकड्यावरती. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल फेस करत असताना 12 धावेची उपयुक्त खेळी नितीन काठारा यांच्या बॅट मधून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अजूनही खेळपट्टीवरती तैनात आहेत. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी या षटकामधला. करून आल्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. यस, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. एका धावेच्या मधून धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागले त्या म्हणजे 39 आपण पाहत आहोत. चांगली धावसंख्या उभारली. 63 प्रगतीपथावरती आहे. पुढील फ्रेश एक ओव्हर अजूनही बाकी आहे. जे टार्गेट मनामध्ये सेट केलं होतं 50 धाब्यांचं ते मात्र आता इथून लगभग पूर्ण केलं जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खरं तर काही होऊ शकतं, काही घडू शकतं. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तो यावेळी लाभ करायचा प्रयत्न. जलमध्ये बॉल डिलिव्हर केला. या बॉलवरती धाव नाहीये कोणतीच. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो. मागील काही बॉलवरती अगदी आक्रमण पाहायला मिळालं नितीन काठाराच्या माध्यमातून आणि त्यानंतर हा बॉल निर्धाव फेकला जाईल. म्हणजे षटकाचा आता अंतिम बॉल फेकला जाईल. गोलंदाज माध्यमातून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल थांबला नाही, चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. अंतिम बॉल वरती नितीन काठाराच्या बॅट मधून 4 धावा चौकार. तर आपण पाहतो खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ज्यांनी ट्रॉफी पुरस्कृत केली ते म्हणजे प्रतिम शेठ पाटील यांचा आपण शुभ सन्मान अतिथी मंचावरती घेणार आहोत. पनवेल तालुका अध्यक्ष मानव हक्क संरक्षण फेडरेशन संस्थापक SP फायनान्स प्रतिम शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करत आहोत. माहिती उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक, राजमुद्रा सन्मान चिन्ह देऊन खरं प्रतिम पाटील साहेबांचा इथं मान सन्मान इथं केला जाईल. राजेश शेठ काथरांना आपण खरं तर पाहतो थोडस आपण पाहतो थकवा जाणवत असताना 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 43 आपल्याला पाहायला मिळते. प्रतिम शेठ पाटील यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती आपण पाहतोय ऑन स्क्रीन. अनिल काकडे 4थ्या षटकामध्ये दाखल झालेले आहेत. डेथ ओव्हर मध्ये टोटल 43 धावा. स्ट्राईक वरती राजेश काठारा यांना पाहत आहोत. पहिला सकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल चाललाय सरळ डीप फाईन लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स कपल ऑफ बाउन्सेस. बॉल क्लोज द बाउंड्री लाईन. दॅट शुड बी 4.
अनिल काकडीचं स्वागत केलं चौकाराने. अखूट टप्प्याचा बॉल वरती अगदी स्मॅश केला. 4 धावा आले. हो पुन्हा एकदा गॅपमध्ये इन्सूट करण्याचा प्रयत्न. कट लागले आणि तिथून मात्र सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. राजेश काथारा निश्चितरित्या पोहोचतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगला खेळ. अगदी चित्याच्या चपलाईने धावा, चोरट्या धावा इथून काढल्या जात आहेत आणि धावा संख्या 49 या आकड्यावरती. 49 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट जरूर गमावले परंतु धावा संख्या अगदी चांगली उभारली होते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाले 40+ टीम. टप्प्याचा बॉल शॉट केलाय. क्या बात आहे. शाखप्राक लगावले राजेश काथारांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. मला 2 धावा घेतल्या. किती रन झाले? 52. तर टोटल 52 धावा. काय बोलतो? नाव मनोजच्या माध्यमातून आता ओव्हर झाले माझं. 2 बॉल मध्ये एखादा जरी चौकार मारला तर 50 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे मनोज यांच्या माध्यमातून. आउट झाला. तर राजेश काथार आउट झालेले आहेत. कशा आउट झाले रे? कोई भी आने दो ना. आउट हो गया. तर एक षटकार अजून जर मारला की जर नितीन शेठ काथारा यांनी तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक षटकार त्यांच्या बॅट मधून जरूर आलाय. कोण आला न्यू बॅट्समन? न्यू बॅट्समन कोण आला? राजेश शेठ काथार यांच्या बॅटिंग वरती इम्प्रेस होते खरं तर मनोज. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालं होतं परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. त्यानंतर आपण धावसंख्या पाहतो. एकंदरीत टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागले 54 धावा. 54. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजून बाकी. स्ट्राईक वरती आता खेळताना पाहायला मिळेल प्रदीप. नॉन स्ट्राईक एंडवरती नितीन काथारा. नितीन काथारांनी एक षटकार लगावलाय. जर आता इथून मात्र स्ट्राईक मिळाली, षटकार लगावला तर 500 रुपयाची निश्चितरित्या सुवर्ण संधी असेल. हो यावेळी लॉफ केलाय. पिकअप स्लो, एलिव्हेशन कमी मिड विकेट रिझन मध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर लगातार 6. दुसरा विकेट. यस थँक्यू डीजे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागले बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली 40+ टीम 54. संतोष काथारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल खेळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये अनिल काकडे यांना पाहतो. षटक चांगले राहिले. 2 चौकार जरूर आले. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये अनिल काकडे या गोलंदाजाने. हो यावेळी स्ट्रेट आउट ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुहेरी धावेचा प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या इथून पूर्ण केल्या जात आहेत. 3री धावेचा प्रयत्न आणि 3री धाव मात्र होणार नाहीये. 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव संख्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमने बनवल्या 56 धावा. 57 धावांचं टार्गेट सेट केला. ही गावदेवी आदई 40+ या संघासमोर. इथून धाव संख्येचा पाठला कसा राहील की धावा डिफेंड केल्या जातील हे आपण सेकंड सत्रामध्ये पुढचं धावतं वर्णन ऐकूया. आज आम्हाला ज्यांची चांगली साथ लाभली लिजेंड कॉमेंटेटर आहेत अगदी संतोष गरत साहेबांकडे आपण बोलणार आहोत. तोपर्यंत मी आजच्या दिवसामध्ये इथे थांबतो. तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा अगदी ग्रामस्थांवर चषक 40+ मास्टरचा हा थर्रार मेगा फायनलचा हा सामना. एन्जॉय करा. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू सो मच. हे होते लदेश दिघे यांचा आपण आवाज ऐकत होतात. त्यांनी या साई मित्रमंडळ गावदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये समारोह राखण्याची या ठिकाणी आपल्याला संधी लाभली. त्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय उमेश भीर आणि कैलास पाटील यांना करतो. आपण लदेश दिघे मोरगे यांचा आपण शुभ सन्मान करावा. जरूर जरूर व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना थँक्यू सो मच लवेश दिघे. त्यांचा आपण आवाज ऐकला दिवसभरात. त्यांना देऊया मनपूर्वक धन्यवाद. आणून जाऊया मॅचच्या द्वितीय सत्रामध्ये. तिथे अंतिम फेरीच्या या थरारामध्ये नेवारी संघाने दावा केल्याबद्दल 56 आणि 57 धावांचं टार्गेट ठेवलंय टीम आदेश संघासमोर. साई मित्रमंडळ गावडी मित्रमंडळ अजित कडोपाळा आयोजित ग्रामस्थ मंडळ 40+ धमाका आपण आज लावण्याला पाहिला आणि त्या अंतिम फेरीमध्ये 56 धावांचं या ठिकाणी योगदान देत असताना 57चं टार्गेट ठेवलंय टीम गावदेवी आदेश संघासमोर. अंतिम फेरीचा हा तरार आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने भरपूर मोठे योगदान सर्वच या ठिकाणी दानशूर जातीने दिलेलं आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला केपीएल धमाका पाहायला मिळेल. 2 दिवसीय स्पर्धा केपीएलच्या धमाकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. बॉल द्या. इथे मात्र आदेश संघाला आपण बॉल द्यायचे आहे. जोडी मैदानामध्ये रवी आणि किशोर ही जोडी मैदानामध्ये असेल. दमदार फलंदाजी राहिली 2 मॅच मध्ये. आता त्यांना धावा करायच्या आहेत. मागच्या 2 मॅच मध्ये त्याने पहिल्यांदा बॅटिंग केली होती. चला उपस्थित मान्यवर महेश शेठ पवार यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. 40+ लिजेंड खेळाडू त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. कैलास पाटील याचे शुभ असते. मनपूर्वक धन्यवाद मान्यवरांचा. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या स्पर्धेसाठी आपण भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नंतर 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 आता मॅच चालू होईल आता लगेच नंतर जात देतो तो जायचं लगेच. चला पीटीसीचे आपला सीईओ ज्युनियर केळी केतन दलवी यांचा आपण शुभ सन्मान करूया. त्यांची आपण आज लाईव्ह युट्यूब चॅनल पाहिला. ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली गेली पीटीसीच्या माध्यमातून. केतन दलवी यांचा शुभ सन्मान आपण करूया. खूप खूप धन्यवाद. आभार व्यक्त करूया त्यांच्यासाठी. जाऊया मॅच कडे. 57ची आवश्यकता आहे. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये पोहोचले. रवी शेळके आणि किशोर गोपी ही जोडी मैदानामध्ये. रवी 2 विकेटला नितीन कातारे यांच्यासाठी पारितोषिक आलेला आहे. 2 विकेटसाठी 500 रुपये कैलास पाटील यांच्याकडून. स्ट्राईकला आहेत किशोर गोपी. दोघांच्या माध्यमातून भरपूर धाबा आलेल्या आहेत. आता त्याला धाबा चेस करायच्या आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी 2 वेळा बॅटिंग केली पहिल्यांदा. आता त्यांना धाबा चेस करायचे तब्बल 57 आणि त्यामध्ये पाहूया सुरुवात कशी होते. किशोर साठी सुद्धा लगातार 2 सिक्सर साठी कैलास पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेलेच आहे. मात्र त्यांची इथे पहिल्या चेंडूवर पडली विकेट. बिग ब्लो मोठा धक्का लागलाय आधी टीमला. शिट्टी वाजली.
रवी आणि रवींद्र ही जोडी आता मैदानामध्ये खेळ करताना आधी टीमकडून पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना मोठा धक्का दिला खरं तर नितीन कातारा यांनी. अंतिम फेरीचा हा थरा दोन्ही संघांसाठी ट्रॉफी जरूर असेल, नीरज मात्र अंतिम विजेता कोणता संघ असेल सांगणारी ही लढत अंतिम फेरीची ग्रामस्थ मंडळ चषक 2026च्या पर्वामधील कोटीपर्यंत धमाकामध्ये कोणता संघ अंतिम फेरी जिंकेल. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफीसाठी चाललेली लढत 57चं टार्गेट, त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. दोन्ही संघांचा आपण खेळ पाहिला. दोन्ही संघाने एकतर्फी लढतींमध्ये समोरच्या टीमला पराभूत केलेला आहे आणि ते दोन्ही संघ एकमेकांसमोर येत असताना या मॅच मध्ये एकूणच आपण पाहिलं तर 56 धावा ठोकल्या आणि त्यामध्ये 57 धावा टार्गेट चेस करत असताना थोडी सुरुवात खराब झाली. आता पुढील चेंडूवरती रवींद्र असतील. पुढील बॉल नितीन यांचा फुल टॉस होता, ऑन साईडला फक्त पिक केलाय. थोडस या ठिकाणी पहा पाया मुरगळलाय, मला वाटतं थोडासा क्रॅम्प आला पायाला. जर सेट असतील तर खेळू शकतील, मात्र जास्त दुखापत असेल तर नवीन फलंदाजाला यावं लागेल. जर जास्त त्रास असेल तर आपण रिटर्न हरवू शकता. तयारात खेळण्यासाठी थोडासा फटका खेळण्यासाठी पायामध्ये थोडासा फुटबॉल मध्ये प्रॉब्लेम आला, त्यांना क्रॅम्प आला पायाला, त्याच्यानंतर ही धाव पूर्ण करून केली. एक धावाही धावसंख्येवरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. दादा भैर आणि रुपेश विलेकर पोहोचलेले आहेत. रनर द्या. अजून भरपूर वर्ष क्रिकेट खेळायचं आपल्याला. एखादा मॅच मध्ये थोडासा क्रॅम्प आला, जास्त दुखापत असेल तर आपण आराम करू शकता, मात्र तयार आहेत. पुढील बॉल रवीसाठी होता, कव्हर मध्ये खेळलाय. डांगोपच्या क्षेत्राशी चेंडूवरती आला तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. तर या आले का जरूर. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश भोर यांचं आगमन झालेलं आहे. आज पूर्ण दिवसभर आज पूर्ण कमिटीसाठी आणि पूर्ण संघांसाठी भोजनाची व्यवस्था यांच्या माध्यमातून झाली आहे. त्यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचे स्वागत करत असताना हा चौकार ठोकला आहे रवींद्रने. रवींद्र रिटायर हार्ड व्हावं लागेल. चौकार तर आले आहे. थोडीशी दुखापत जास्त झाली आहे. क्रॅम्प मोठा असणार आहे, कारण खेळण्यासाठी थोडीशी या ठिकाणी त्रास होतो, म्हणजे क्रॅम्प मोठा आहे. थोडासा आराम करावा लागेल, मालिश करावे लागेल. येणाऱ्या काळामध्ये भरपूर स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहेत. त्याचमुळे त्यांनी निर्णय घेतला की आपण आता मैदानाच्या बाहेर जाऊया, रिटायर आडवूया आणि त्यानंतर नवीन फलंदाज अनिल गेलेले आहेत. चौकाराला धावसंख्येमध्ये चौकाराचे 4 धावा, एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावरती लागलेला आहे. चेंडू समाप्त झाल्यापर्यंत 4. अनिल आलेला आहे, अनिल काकडे. पुढील बॉल आजच्या टप्प्यामध्ये आलेला आहे, त्यावरती मात्र सिंगल आले. रवी पुन्हा जास्त हॅकिंग मिळाला असेल. रवीवरती पार मोठा भरोसा असेल आता, कारण किशोर होते बाहेर झाले, त्यानंतर रवींद्र यांना क्रॅम्प आला, तेही मैदानाच्या बाहेर. आता अनिल आणि रवी शेळकेची जोडी मैदानामध्ये असेल. षटकातला हा शेवटचा बॉल नितीन यांचा ऑन साईडला फिरवलाय, त्यावरती ही सिंगल घेतली आहे. शेवटच्या क्षणाला मात्र बाउंड्रीला चेंडू अडवला जातो आहे. दुसरीचा कॉल 2 धावा इथे पूर्ण झाल्या. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या पाहायला मिळेल ती मात्र 9 धावा. स्कोअर कार्ड वरती 1 गडी बाकी लागली आहे. 57 करायचे आहे, जरा 18 मध्ये आता करायचे आहेत तब्बल 48 धावा.
गोलंदाज मैदानावरती. बॉलर कोण आहे? अजित कातार आलेला आहे. आता 18 मध्ये तब्बल 48 करायच्या आहेत. भरपूर मोठा स्कोर अंतिम फेरीमध्ये टीम नेवालेली इथे आपल्याला करताना पाहायला मिळाले आहे. मात्र या स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्कोर आदर टीमच्या खात्यावरती आहे. त्याने पहिल्यांदा बॅटिंग केली 2 मॅचमध्ये. आता चेसिंग टार्गेट असताना त्याला सुरुवातीनंतर खेळ सावरण्याची आवश्यकता इथून मात्र आदिल आणि रवीला असणार आहे. धाबा झालेले त्या मात्र 9 धावा पहिल्या षटकाच्या अंतिम. अजित आलेत बॉलिंग टॅकवरती. समोर अनिल काकडे. पुढचा बॉल शॉर्ट पिच वरती खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीड घेत लागली आहे. राजेश कातार धावले होते. एका टप्प्याने बॉल उचलला. राजेश कातार यांचं लक्ष नव्हतं तिथे. तिसरीचा कॉल दिलाय. 3 धावा आणि 4 येऊ शकतील. काय गडबड झाली मैदानामध्ये. बॅकअप लक्ष किती महत्वाचं आहे पहा. जिथे ना सिंगल होती तिथे आल्या 3 एक्स्ट्राच्या मध्ये 4 धावा इथे पूर्ण झाल्या. अगदी सर्कल मध्ये बॉल होता. सर्कलच्या आतमध्ये होता बॉल. त्यावरती या 4 धावा आल्या बोनसच्या स्वरूपात. म्हणून 4 धावांनी सांगितलं आपण जाऊन पोचलोय 13 ना 13 धावसंख्येवर. पुन्हा एकदा लक्ष द्यावं लागेल इथे. जेवढे पकडणं महत्वाचं आहे तेवढंच या ठिकाणी बॅकअप. स्टंपच्या लेवलला कोण आहे, स्टंप कोण कव्हर करते हे महत्वाचं आहे आणि तेच करत असताना इथे फायदा उठवला आहे आदई टीमने. पुढील बॉल अजित तू आणि साठी होता. भरपूर पुढे गेले होते तिथे मात्र बॉल पिक करता आला नाही. कनेक्शन झालं नाही आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. जेवढे डॉट बॉल बॉल येते ना तेवढं मात्र प्रेशर वाढलं जाईल तिथे मैदानावरती. आता परिस्थिती या ठिकाणी दोन्ही संघासाठी अजूनही सकारात्मक आहे. मॅच मध्ये अजूनही गोलंदाजी करणारा संघ सुद्धा जिंकू शकतो, फलंदाजी करणारा संघ सुद्धा जिंकू शकतो. मात्र पाहूया इतर चेंडूवरती आणि त्या माध्यमातून कशी फटकेबाजी होते. कव्हर मध्ये खेळले बॉल फ्लाय झाला. महाराष्ट्र बाहेर आलाय सरकार. आस्किंग रन रेट थोडा जवळ येताना पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती आत आलेले आहेत. अजून 40 ची आवश्यकता आहे. 17 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 15 बॉल 40 ची आवश्यकता आहे. त्यामध्ये अनिल आता मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा. पुढचा बॉल फुलटॉस लोअर फुलटॉसवरती हा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला. तत्पूर्वी 2चा अवधी या ठिकाणी फलंदाजांकडे आहे. तिसरीचाही कॉल. चेंडू आलेला आहे आणि पुन्हा एकदा आलेला आहे. टॉपिंग क्रीज मध्ये 10 धावा 4 चेंडूवरती आले आतापर्यंत. 19 धावा लागेल आहे फलकावरती. 14 चेंडू बाकी आहेत. 38 धावा आवश्यक आहेत. मॅच मध्ये अजूनही आपण पाहिलं तर रवी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा त्यांच्याही पल्लवीत आहेत. तर दुसऱ्या बाजूने राजेश अजूनही गोलंदाजीला येणार आहेत म्हटलं तर या ठिकाणी त्यांना सुद्धा अशा अपेक्षा आहे. पुढील बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या रोखली गेली आहे. एका धावेवरती धावसंख्या झाली होती मात्र 20 धावा. लास्ट टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिम फेरीचा आपण तरार पाहतो. साई मित्रमंडळ गावले मित्रमंडळ आयोजित ग्रामस्थ मंडळ खिरटपाडा 40+6 हा धमाका आजच्या दिवसामध्ये 40+च्या 8 संघ दाखल झाले. अंतिम 2 संघ अंतिम फेरीमध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये आणि परवा 2 दिवस KPL धमाका आपण पाहू शकाल मैदानावरती. खिरटपाडा प्रीमियर लीग 8 संघ तेही आपल्याला पाहायला मिळतील. मात्र या अंतिम बॉलवरती रवी एखादा फटका एक्झिक्यूट करणार का की रवीला सुद्धा शांत ठेवण्याची किमया करणार गोलंदाज अजित कातारा. पुढील बॉल रवीसाठी प्लॉट स्लॉट मध्ये आलाय. पाठवला प्लॉट मध्ये बॉल चाललाय. एका टप्प्याने सीमारेषा बाहेर आलाय चौकार.
मित्रमंडळ आणि गावदेव मित्रमंडळ त्यांच्यासाठी संगीत साहित्य संगीत आपण ऐकलं डीजे श्री गणेश किरणे राज गायकवाड यांच्या माध्यमातून. 12 मध्ये 24 झालेले आहेत आणि 12 मध्ये आता 33 करायचे आहेत. 16.50 रन आपण पाहतो मैदानावरती. दोन फलंदाज अगदी अनिल आणि रवी ज्यांच्याकडून अपेक्षा केल्या आहेत. गावदेवी टीम आदेश संघ त्याच्या माध्यमातून टार्गेट पूर्णच गेले जाईल का. मात्र एका बाजूने आपण तिसरा गोलंदाज निनाद षटक टिकण्यासाठी येते मैदानावरती येईल त्याच्यावरती फार मोठी अपेक्षा केली जाईल नवाली टीम कडून. 12 मध्ये करायचे होता 33 जाबा राजेश कातार आलेले आहेत. ऑफ ब्रेक लेग ब्रेक कटर गोलंदाजी सातत्याने राहिलेली आहे आणि त्यांच्या गोलंदाजीवरती जर या ठिकाणी आपत्ती हल्ला चढवला तर मॅच सोपं होऊन जाईल आदेश संघासाठी. मात्र या षटकामध्ये विकेट प्राप्त केलेला तर मॅच खुली होऊ शकेल टीम नेवाडी संघासाठी. अंतिम फेरीचा हा तरार आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक 30+ स्पर्धा त्या दिवसामध्ये 8 संघ आणि उद्या 2 दिवस आपण पाहू शकाल KPL धमाका याच मैदानावरती. त्यामध्ये प्रिन्स 11 संघ, आर्यन 11 संघ, प्रीत 11, प्रणित 11, त्याचबरोबर वेदांश 11 आणि ऋग्वेदा 11 आणि आर्यन क्रियाश 11 आणि SP फायनान्स गावदेवी 11 असे 8 संघ आपल्याला 2 दिवस या KPL मध्ये पाहायला मिळतील. राजेश कातार आलेले गोलंदाजी मार्गवरती टर्निंग पॉइंट षटक निर्णायक क्षणाला या ठिकाणी या षटकामध्ये आलेले दाबा या आदेश संघासाठी लाभदायक असतील. आलेला कमी दाबा इथून मात्र नेवाडी संघाला विजय प्रस्थापित करून देतील. मात्र पाहूया स्ट्रायकिंगला फलंदाज अनिल आहे ना स्ट्रायकिंगला अनिल काकडे. पुढे स्लोअर पद्धतीचा बॉल चकवला फलंदाजाला बेट केलाय. थोडी उंची दिली फ्लॅट दिली बॉलला त्यावरती एक्झॅक्टली बॉल कशा प्रकारे पिचिंग झाला त्यामुळे ते समजू शकले नाहीत आणि फलंदाज बीट होत असताना 10व्या चेंडूवरती आली नाही. पुढील बॉल फेकला जाईल. फलंदाज अनिल तयार. राजेश कातार यांचा पुढचा बॉल पुन्हा पुढचाच पद्धतीचा बॉल थोडासा या ठिकाणी आपण लोअर फुलटात झाला त्यावरती धाव पडून आली आहे. एका धावेने आपल्याला पुढे सरकेल. आता आस्किंग रेट वाढला आहे. आता उर्वरित 10 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. टार्गेट मोठं सेट झालेलं आता धाबा 57 करायची आवडत्या. त्यामध्ये आपण पाहिलं तर किशोर गोपीची विकेट खूप महत्वाची लवकर मिळवली आहे. त्यानंतर पेशंट क्रिएट झालाय टीमवरती. त्यानंतर रवी अजूनही बाकी आहे. तो सांगतो की अजून बॅटचे फटके माझे बाकी आहेत आणि येणारा षटकार सांगून जातोय की आदेश संघ आदरी विजय मिळू शकतोय. सांगणारा हा षटकार आलाय रवीच्या बॅटमधून. भरपूर लांब गेला बॉल त्यावरती षटकार 9 मध्ये करायचा 26 धावा आता मॅच बढ़ू शकते. दोन्ही टीम साठी प्रयत्न चालू आहेत. उर्वरित 2-3 चेंडूंना खूप महत्वाचे असतील. चला बॉल जर गेला असेल तर नवीन बॉलला खेळ सुरू करूया. कैलास पाटील तिथे गेलेले आहेत मात्र बहुतेक दिलेला बॉल आहे तिथे मला वाटतं. नऊ मध्ये आता 26 ची आवश्यकता आणि टोटल आपण स्कोर पाहिला तर 31 झालेला आहे. रवी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील टीमच्या. मात्र दुसऱ्या बाजूने राजेश कातार सुद्धा बोटाची करामत आता दाखवावी लागेल. मागच्या बॉलवरती आपण विचार केला तर टर्न होऊन दिलेला आहे. बॉल थोडे पुढे आले त्यानंतर मात्र एक पटका अगदी चांगला पिकअप केलाय. पुढील बॉल राजेश कातार यांचा हा बॉल रवीला आता मात्र बीट केलाय. लगेच प्रत्युत्तर दिलं 10 राजेश कातारांनी. चौथा बॉल डॉट आलेला आहे. धावफलक 13 ला 31 वरती 8 मध्ये 26 करायचे होता. अंतिम फेरीमध्ये एवढी चांगली मॅच पाहतो आपण. ज्या संघाने धावांचा पाऊस पडला त्याच संघाला आता 8 मध्ये 26
कराच्या पुढचा बॉल आणि या बॉलवरती थोडासा जास्त वळला बॉल ऑफसाईडच्या दिशेने आणि वाईटचा इशारा. रिंग से कम कर, वाईट ना देऊ नाही, रिंग से कम कर, वाईट ना देऊ थोड़ा नाही. बड़ा, थोड़ा बड़ा. चला खेळ सुरू करायचा आहे. वाईटला रिव्ह नाही इथे. आता 25 करायचे 8 मध्ये झालेले आहेत 32 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक षटकातले. हा बसला केला बॉलवरती, चेंडूवरती क्षेत्रशी घेते, त्याला पार करेल. बॉल चालला सीमा पार, एका टप्प्याने आलाय चौकार. आता 7 मध्ये करायचे आहेत 21 धावा. इक्वेशन राहिलेले आहे 21 धावा. आतापर्यंत 5 मध्ये 12 आलेले आहेत. 33 धाव्या होत्या, त्यामध्ये 12 आलेले आहेत 5 मध्ये. मात्र शेवटचा बॉल खूप महत्वाचा असेल. तेवढाच ताकदवर गोलंदाज, तेवढाच ताकदवर फलंदाज पाहायला मिळतो आहे. मात्र मैदानावरती एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर बॉलवरती किती धावा येतील. मात्र बॉलवरती फटका खेचलाय. संतोष कातारा धावत्या चेंडूच्या खाली आहे. मात्र तोपर्यंत चेंडू पकडतील. 2 धावा जुनी ऍड केल्या जात आहे. तिसरीचा कॉल, बॅकअप खराब. आणि तिसरी मध्ये काय झालंय, मैदानामध्ये स्ट्राईक मिळू शकेल रविंद्रला आणि पावणी घेऊन जायचं मैदानामध्ये. 3 आल्या 21 पाहिजे होते, आता 6 मध्ये आल्या आहेत 18 ना 18 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये हा एक ड्रामा पाहायला मिळतो आहे. मॅच मध्ये कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, कोण ट्रॉफी उंचावेल पहिल्या क्रमांकाची येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. थोडीशी पाण्याची आवश्यकता भासलेली आहे. उमेश भोईर, उमेश गाडीचा लॉक खोला प्लीज, आपण लगेच ते पाणी देऊया. उमेश भोईर 6 मध्ये 18 आवश्यक आहेत. रवी असतील स्टार्टिंग गेला. शेवटचा गोलंदाज कोण येणार हे महत्वाचं आहे. ज्या बॅट्समॅनने मात्र चांगले धावा उभारल्या करतापर्यंत तोच बॅट्समॅन मैदानामध्ये अंतिम फेरीमध्ये शेवटची ओढ खेळण्यासाठी सज्ज झाला. स्टार्टिंग वरला 6 मध्ये कराराचे आहेत त्याला 18 धावा. त्यामध्ये आपण पाहूया गोलंदाजावरती प्रेशर आहेच, मात्र फलंदाज सुद्धा जाणून आहे की 1-2 बॉल डॉट गेले नाही तर मॅच मात्र आता तो निघू शकेल. बॉलर कोण आले, प्रदीप का, प्रदीप आलेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती 18 धाबा त्यांना रोखायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला रवी आहे, त्यांना 18 धाबा या 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत. अंतिम फेरीचा हा तरार, अंतिम फेरीची ट्रॉफी, अंतिम क्रमांकाची ट्रॉफी कोणता संघ उंचावेल. ग्रामस्थ मंडळ चषक खेळूपण आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. 40+ धमाका साई मित्रमंडळ गावदे मित्रमंडळ आयोजित त्या स्पर्धेमध्ये आदई की नेवाल सिंग ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उंचावेल. सांगणारे षटक अंतिम 6 चेंडू. प्रदीप आलेत गोलंदाजीला. रवी स्ट्रायकिंग एनला आहेत. विजयाच्या आशा त्यांच्यावरती आहेत आर्य टीमच्या. मात्र दुसऱ्या बाजूने प्रदीप गोलंदाजीमध्ये या ठिकाणी करामत करणार का. पहिला बॉल खूप महत्वाचा असेल. सुरुवात कशी होणार. शॉर्ट पिच कट केलाय. बॉल वरती या ठिकाणी 4 धावा मिळू शकतील का. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चालला डीप फलंदाज दिशेने. आल्या 4 धावा पहिल्याच बॉल वरती. लॉंग स्टॉप मध्ये 1700 धावले होते ना, ते वय वर्ष 52 वर्षाचे आहेत आणि एवढी मोठी धाव घेतली ना की आपण पाहिलं की मैदानावरती किती वेगाने धावले होते. मग रुपेश उर्वेकर असो किंवा हे जे खेळाडू धावले त्या चेंडूवरती. मुलाला थोडं मागे घ्या, कारण मागे हा बॉल आला तर लागू शकेल. फिल्डर वगैरे वेगाने धावत होतात.
आता 5 मध्ये 14 आवश्यक आहेत. हा रवीची आपण फलंदाजी पाहिली ना, तो नुसतं जोरकस पटके मारत नाही तर फिल्डिंग तर रिक्वेशन सुद्धा पाहतोय. पुढचा बॉल या वेळेला दिशा या ठिकाणी परत आणि या वेळेला आलाय वाईटचा इशारा. अवांतरची धाव जोडली जाईल. आता असते राजकीय ब्रॉडेट 5 मध्ये करायचे आहेत 13 धावा. अंतिम फेरीच्या लढतीमध्ये 5 मध्ये 13. दोन्ही संघाच्या हातामध्ये मॅच आहे. आता रवींद्र आहे तोपर्यंत आशा आहे. या बॉलवरती सिंगल आले. दुसरीचा आता कॉल होईल का? झाले आहे कॉल. या फिल्डिंगने मात्र नेवाले संघाने फार चुका केलेल्या आहेत. रवींद्र आणि नेवाले तीन आधुनिक फटके जास्त मारले नाहीत, मात्र फिल्डिंग मध्ये ज्या चुका केल्या ना त्या फार या ठिकाणी महत्वाच्या होत्या. तिथून मात्र बऱ्याच धाबा आलेल्या आहेत. 4 मध्ये करायचे आता 11 धाबा. फटका मारण्याचा आता रवीचा प्रयत्न असेल का? भरपूर तकवा जाणवला रवीला या मैदानावरती, कारण एकूणच आपण त्यावेळेस पाहिलं तर इनिंग मध्ये 3 चौकारांनी षटकार घेतलाय आणि भरपूर सिंगल डबल धावा त्यांनी काढलेल्या आहेत. 4 मध्ये हा फटका चांगला आहे. उंची आहे, अंतर नाही, एलिव्हेशन नाही. झेंडू हातामध्ये विसावलाय. झेल तिथे टिपला गेलाय. रवीचा खेळ झालाय समाप्त. वैभव होते तिथे. झेल पकडला गेलाय. मोठी विकेट, मोठा मासा गलाला लागला. प्रदीप यांना मिळाली सफलता. गेला. तीन मध्ये आता 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. रवी आले आणि रवींद्र चाललेले आहेत. फार निराशा या ठिकाणी केली. खरं तर क्रॅम्प आला होता पायाला आणि तरी सुद्धा आता मैदानामध्ये उतरले आहेत. रवी यांचं स्वागत केले जात आहे. 2 बॉल 5 बरोबर 2 बॉल 5 धावा त्यांनी केलेल्या आहेत. आता बॅटिंगसाठी उतरलेल्या आहेत. आवश्यकता आहे टीमला 3 मध्ये 11 धावांची आवश्यकता. रवींद्र यांनी मॅच जिंकवली तर उमेश भोर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मात्र चांगला स्ट्रोक सीमा रेषेलगत प्रोटेक्शन नाहीये आणि बॉल चालला सीमा पार. एका टप्प्याने आलाय चौकार. दीपक आहे तिथे. दीपक आहेत. आम्हाला असं वाटलं की षटकार गेलाय की काय, मात्र इनपुलच्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल टप्पा पडला आणि आता 2 चेंडूवरती 7ची आवश्यकता आहे. बनले मॅच दोन्ही टीमसाठी. अजूनही शेवटच्या क्षणाला आपण अंदाज सांगू शकत नाही की हीच टीम जिंकेल, कारण डॉट आला तर 7 राहतील. 1-2 धाबा आल्या तर मॅच जिंकू शकतील यादव संघ. प्रवीण ठाकूर यांच्याकडून सायकल आलेली आहे. आमच्या मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांना विनंती आम्ही करतो आपण व्यासपीठावरती यावं. मैदानावरती उपस्थित आहेत प्रवीणजी ठाकूर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. पुढील 2 बॉल 7ची आवश्यकता आहे. बॉल महत्वाचा आहे. नवाले टीमच्या आवश्यकता डॉट काढण्याची, मात्र आडे टीम प्रयत्न करेल. रवींद्र प्रयत्न करतील एखादा चटकार चौकार खेचण्याचा. बॉल इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा तेच झालेलं आहे मैदानामध्ये. बॉल डॉट आलाय आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे आता मात्र षटकार जरी मारला तरी सुद्धा मॅच जिंकू शकणार नाहीत. हा बॉल तेवढाच महत्वाचा होता. एखादा वाईट नो बॉल चमत्कार घडू शकेल का मैदानावरती, तोच प्रयत्न असेल रवींद्र यांचा. मात्र विजयाचा जल्लोष कोण साजरा करणार, ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धा कोण जिंकणार सांगणारा हा बॉल. आणि गौरी स्पोर्ट नेवाले संघाने E40 प्लस ग्रामस्थ मंडळ चषकाची स्पर्धा जिंकलेली आहे. साई मित्रमंडळ गावदेव मित्रमंडळ आयोजित किडुकपाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पर्व इथे गाजवलं खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट नेवाले संघाने आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय गावदेवी आदई संघ. दोन्ही संघांना भरपूर सारे शुभेच्छा, अभिनंदन.
पर्टिक्युलर संघ